स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। हिंदूवर होणारे हल्ले आणि धमकीची तीव्रता वाढत आहे याची दखल घेत बांगलादेशातील कट्टरवाद्यांना धडा शिकवणे आवश्यक। हिंदूच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घ्यावी, सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे मागणी। भारत माता की जय। हटेंगे तो हटेंगे, हटेंगे तो हटेंगे, एक है तो एक है तो भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। एक है तो एक है, जागो हिंदू जागो, 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 जागो हिंदू जागो। एक है तो एक है, एक है तो एक है, एक है तो एक है। जय। अत्याचार बंद करो। जय श्री राम, जय श्री राम। माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। बंद करो, अत्याचार बंद करो, बंद करो, बंद करो, अत्याचार बंद करो। डटेंगे तो कटेंगे ही भूमिका घेऊन आज सर्व हिंदू समाज इथे आज एकत्रित जमलेला आहे। बांगलादेशमध्ये जो हिंदू समाजाच्या विरोधात आंदोलन चाललेलं आहे, त्यांच्यावर जो अन्यायकारक अतिरेक आता होत आहे मुसलमान तिथे बांगलादेशमध्ये करत आहेत, त्याच्या विरोधात हा इथं आग्रह दिसून येत आहे। त्यांना एकाच इथून ताकीद देऊ शकतो असं सर्वांनी इथे सांगितलेलं आहे। बांगलादेशच्या हिंदू धर्मियांच्या बद्दल जर चांगली भूमिका घेतली नाही तर इथे जे अनधिकृत बांगलादेश घुसलेले आहेत त्यांना शोधून काढल्याशिवाय इथला हिंदू समाज राहणार नाही आणि त्याची दखल ही ताबडतोब घ्यावी, कारण आता हिंदू हा एकत्र आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर एकत्र येऊन झाला तर मग समोरची काही गैर राखली जाणार नाही। हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सगळे जमलेले आहेत आणि बांगलादेशचा आम्ही सर्व इथे हिंदू जमलेलो आहोत। जे कोणी जमले सर्वांनी आज आम्ही धिक्कार जाहीर करू। सर्वसामान्यांची इच्छा आहे की आता बांगलादेशला शिकवायला लागेल, जसं पाकिस्तानने अटक केला त्याबद्दल बांगलादेशला आता निश्चित ते करावे, तुम्ही अत्याचार थांबवा, अन्यथा तुमचे चांगला तुमच्या घरात टाकू अशा पद्धतीने आता आपल्याला कृती करावी लागेल अशी माझी निश्चित अपेक्षा आहे। आणि बांगलादेशात मुस्लिम समाजाला जो हिंदुत्व चाललेला अत्याचार आम्ही धिक्कार करतो, धिक्कार 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 दिन आहे। बांगलादेशमध्ये गेले अनेक दिवस ज्या हिंदूंवरील आणि अल्पसंख्याकांवर हल्ले चाललेले आहेत त्यावर संपूर्ण जगात शांतता आहे। आपल्या देशातल्या हिंदूंमध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे काही छोटे मोठे अत्याचार काही गोष्टी घडल्या की लगेच अख्खं जगातले सगळे मानवाधिकारवाले जागे होतात, परंतु बांगलादेशमध्ये एवढ्या अप्रिय घटना होत आहेत, एवढ्या प्रकारचे आपल्या हिंदूंवर अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, आपली देवळं ओळखली जात आहेत, आपल्या लोकांना घराघरात जाऊन मारहाण केली जाते। अशा असताना संपूर्ण जग गप्प का आणि अख्ख्या जगाचं लक्ष आपल्यावर जावं, बांगलादेशातील हिंदूवर जावं आणि भारतातले पूर्ण लोकसंख्या, भारतातली सगळी जनता ही बांगलादेशी अल्पसंख्याकांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत।